नमस्कार. आज आपण डॅरियस फॉरॉक्स यांचे एक जबरदस्त पुस्तक डू इट टुडे यातल्या काही महत्त्वाच्या कल्पना पाहणार आहोत. म्हणजे जी कामं आपण सतत पुढे ढकलतो ती सवय मोडून ती वेळेवर कशी पूर्ण करायची हेच आपण आज समजून घेणार आहोत. असं कधी झालंय का की कामांची यादी डोंगरभर साचलीये आणि आपण फक्त तिच्याकडे बघत बसलाय? हे ना, एक असं युद्ध आहे जे आपल्यापैकी बहुतेक जण रोजच लढत असतात. पण मग ह्या युद्धामागचं खरं कारण आहे तरी काय? चला शोधूया. आपल्याला वाटतं की कामं पुढे ढकलणं म्हणजे आपला आळस आहे किंवा आपल्यातच काहीतरी दोष आहे. पण खरं सांगू, हे तितकं सोपं नाहीये. ही एक खूप मोठी आंतरिक लढाई आहे आणि ही लढाई आपल्या आत लपलेल्या एका शत्रूविरुद्ध आहे. स्टीवन प्रेसफिल्ड नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या द वॉर ऑफ आर्ट या पुस्तकात या शत्रूला एक नाव दिलंय, रेझिस्टन्स, म्हणजे प्रतिकार. हाच तो आपला अदृश्य शत्रू जो आपल्या मनात बसतो आणि आपल्याला महत्त्वाची कामं करण्यापासून अडवतो. आणि हा शत्रू कसा आहे याबद्दल प्रेसफिल्ड काय म्हणतात बघा. ते म्हणतात, प्रतिकार नेहमी खोटं बोलतो आणि तो नेहमीच मूर्खपणाचा असतो. एकदम खरं आहे नाही का? तोच तर आपल्या कानात येऊन कुजबुजतो, अरे हे काम उद्या कर ना. पण हे एक नंबरचं खोटं असतं. आणि हे काम पुढे ढकलणं म्हणजे फक्त एक वाईट सवय नाहीये बरं का, त्याचे खूप गंभीर मानसिक परिणाम होतात. विज्ञानाने हे सिद्ध केलंय. यामुळे स्ट्रेस वाढतो, चिंता वाढते, आपला आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच या शत्रूवर मात करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर मग प्रश्न हा आहे की या आंतरिक लढाईत जिंकायचं कसं? याचं एक सोपं पण खूप शक्तिशाली उत्तर या पुस्तकाच्या मुख्य तत्वज्ञानात दडलंय. चला तर मग बघूया ते काय आहे. ही आजचं करावाली मानसिकता प्रत्यक्षात कशी काम करते याचं एक भारी उदाहरण म्हणजे स्वतः लेखकच. एकदा काय झालं, त्यांच्या ईमेल लिस्टवर स्पॅमर्सनी हल्ला केला. सगळं काम ठक्क झालं, पण ते परिस्थितीला दोष देत बसले नाहीत. त्यांनी लगेच एक नवीन काम सुरू केलं आणि ते काम म्हणजे हे पुस्तक लिहिणं. त्यांनी त्या रेझिस्टन्सला संधीच दिली नाही. या पुस्तकाचा जो मूळ मंत्र आहे ना, तो एकदम सोपा, स्पष्ट आणि लक्षात ठेवायला सोपा आहे. फक्त 3 शब्द, डू इट टुडे. म्हणजे जे काही करायचंय ते आजच करा. आणि यामागची मूळ कल्पना खूपच सोपी आहे. बघा, आपली ओळख आपली नोकरी किंवा आपल्या बँक बॅलन्सवरून होत नाही, ती होते आपल्या कृतीतून. आपण जे करतो तेच आपण असतो. आपली कर्मच आपलं व्यक्तिमत्व ठरवतात. आणि ही कल्पना काही आजची नाहीये. अब्राहम लिंकन यांनी सुद्धा हेच म्हटलं होतं. ते म्हणाले होते की आज जबाबदारी टाळून तुम्ही उद्याच्या जबाबदारीतून सुटू शकत नाही. किती खरंय. यामुळे आजच करा या विचाराला एक वेगळंच वजन मिळतं. ठीक आहे, तर मग हे तत्वज्ञान तर कळलं, पण ते प्रत्यक्षात आणायचं कसं? उत्तर फक्त मी खूप प्रयत्न करेन असं म्हणून नाही मिळत. उत्तर आहे चांगल्या सिस्टम्स, म्हणजे प्रणाली किंवा सवयी तयार करण्यात. आपली इच्छाशक्ती म्हणजे मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. ती मर्यादित असते आणि लवकर संपते. पण सिस्टम्स किंवा सवयी त्या ऑटोमॅटिक असतात. त्या पुन्हा पुन्हा करता येतात. त्या आपली ऊर्जा वाचवतात आणि कामात सातत्य ठेवतात. इथे एक मोठा गैरसमज दूर करायला हवा. आपण सगळे टाईम मॅनेजमेंटच्या मागे लागतो, पण खरं तर आपण वेळेला नाही तर आपल्या लक्ष म्हणजेच अटेन्शनला मॅनेज करू शकतो. त्यामुळे घड्याळावर नाही तर आपल्या फोकसवर नियंत्रण मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि लक्ष मॅनेज करण्याची ताकद किती आहे हे या एका आकड्यावरून कळेल. एका स्टडीमध्ये असं दिसलं की जेव्हा फक्त स्मार्टफोन खोलीतून बाहेर ठेवले तेव्हा विद्यार्थ्यांची परीक्षेतील कामगिरी तब्बल 26% सुधारली. विचार करा, फक्त एक छोटासा बदल आणि केवढा मोठा फरक. चला आता एका अशाच शक्तिशाली सिस्टमचं उदाहरण बघूया. ही एक साधी, रोज करता येण्यासारखी संध्याकाळची सवय आहे जी कोणीही लावू शकतं आणि आपल्या दिवसावर नियंत्रण मिळवू शकतं. ही सिस्टम खूप सोपी आहे. फक्त 30 मिनिटांची गोष्ट आहे. यात काय करायचं? पहिलं 10 मिनिटं दिवसभरात काय केलं, काय शिकलो हे लिहा. मग पुढची 10 मिनिटं उद्याचं प्लॅनिंग करा, म्हणजे चिंता कमी होईल. त्यानंतर 5 मिनिटात उद्याचे कपडे काढून ठेवा, म्हणजे सकाळची धावपळ वाचेल. आणि शेवटची 5 मिनिटं उद्याचा दिवस यशस्वी होईल याची फक्त कल्पना करा. बघा किती शांततेत दिवसाचा शेवट होईल. आता अजून एका महत्त्वाच्या सिस्टमबद्दल बोलूया. ही आपल्याला फक्त व्यस्त राहण्याऐवजी प्रभावी बनायला शिकवते. हे एक साधन आहे जे प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू पीटर ड्रकर यांनी दिलंय. ही पद्धत आपल्याला बिनकामाच्या गोष्टी ओळखायला आणि त्या बंद करायला शिकवते. पहिलं पाऊल, 2 आठवडे आपला वेळ नक्की कुठे जातोय याचा हिशोब ठेवा. दुसरं पाऊल, प्रत्येक कामाबद्दल स्वतःला विचारा की जर मी हे काम करणं थांबवलं तर काय फरक पडेल. आणि तिसरं पाऊल,
जर उत्तर काहीच नाही असं आलं तर ते काम ताबडतोब बंद करा, म्हणजे मग आपला वेळ फक्त महत्त्वाच्या कामांसाठीच वापरला जाईल. चला, आता या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र करून एक अंतिम पण सगळ्यात महत्त्वाचा संदेश घेऊया. मग या सगळ्याचा सार काय? इच्छाशक्ती विसरून जा, छोटे मोठे शॉर्टकट हॅक्स विसरून जा. फक्त एक सत्य, एकच सत्य लक्षात ठेवा. आणि ते सत्य म्हणजे आपण आपली कर्म आहोत. आपली ओळख आपल्या कामातून होते, कृतीतून होते. हा एक छोटासा विचार आहे, पण तो खूपच शक्तिशाली आहे. आणि शेवटी सगळी गोष्ट येऊन थांबते ती एका क्षणावर, आणि तो क्षण म्हणजे आत्ता. कृती करण्याचा निर्णय हा उद्यावर किंवा नंतरवर ढकलण्याचा नाहीये, तो आत्ता ह्याच क्षणी घ्यायचा आहे. तर मग आता प्रश्न हाच आहे, जे काही आपण शिकलो ते कृतीत आणण्याचं हे एक आव्हान आहे. तर मग विचार करा, आज अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण करणार आहोत? आपलं पहिलं पाऊल कोणतं असणार आहे?